सकाळी उठलं की पहिला व्यायाम करायची ही काय आमची सवय जाणाऱ्यातली नाही आहे. तर ही सवय आता प्रियांशीला सुद्धा लागली आहे. ती सुद्धा आमच्या बरोबरीनं व्यायाम करू लागते. पण मी आणि ती सोबत असलो की आम्ही दोघी व्यायाम कमी आणि डान्सच जास्त करतो. म्हणजेच आमच्या दोघींच्या सुद्धा मनासारखं करतो. आम्ही दोघी झुंबा डान्स करतो आणि खुश होतो. एवढी सगळी कॅलरीज बर्न केली, पण आमचं पोट काही भरलं नाही. आम्ही अजून कॅलरीजची भर पोटामध्ये घातली. नंतर गेलो आम्ही केक आणायला, कारण आज होती दीदी आणि दाजींची ॲनिव्हर्सरी. पण पुण्यामध्ये एवढा जास्त पाऊस पडतोय ना, की ती कॅन्डल आम्ही आणलेली ती येताना पावसामध्ये भिजून गेली. त्यामुळं ती कितीही लावायचा प्रयत्न केला तरी काही लागली नाही. त्यामुळं तिला आम्ही जेवढे पैसे घालवले होते ते काय वेस्टच गेले. पण ती कॅन्डल लागली की सेलिब्रेशनला अजून थोडासा मूड येतो, सेलिब्रेशन छान वाटतं. पण ती काय लागायचं नावच घेईना. त्यामुळे ती काय शेवटपर्यंत लागलीच नाही. आणि यावेळी केक आम्ही बाहेरूनच विकत आणला होता, कारण एवढं सगळं कामाच्या भरमधून आमच्या घरातली क्रीमच नव्हती. त्यामुळे आम्ही केक घरी बनवलाच नाही. त्यामुळं केक बाहेरूनच आणला. बाहेरून आणलेला केकसुद्धा खूप छान लागत होता. पण आम्ही ज्यावेळी केक बनवत होतो त्यावेळी केक खायची मजा काही वेगळीच होती. आता बरेच दिवस झालं घरी केक बनवायचा प्रसंगच आला नाही किंवा बनवायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे यावेळी माझ्या बर्थडेला आणि दीदीच्या ॲनिव्हर्सरीला सुद्धा केक बाहेरूनच विकत आणला होता. आता आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करून गेलो होतो जेवायला. हॉटेल काही जास्त लांब नव्हतं, त्यामुळे आम्ही चालतच गेलो आणि प्रियांशीच्या देखरेखीखाली तिनं सगळं मेनू कार्ड चापचून पाहिलं. पण तिला कोणती डिश मागू हाच प्रश्न पडला असेल. त्यामुळे ती सतत त्या मेनू कार्डची पानं पलटतच राहिली आणि तिच्या आवडीचा एकही पदार्थ बहुतेक त्यामध्ये सापडला नाही. त्यामुळे आम्ही आमच्या आवडीचे सगळे पदार्थ मागवून घेतले. दाजींनी घेतली होती व्हेज थाळी आणि आम्ही घेतला होता व्हेज मराठा. तर व्हेज थाळीमधलं गुलाबजामवर ताव मात्र प्रियांशीनं सगळ्यात अगोदर मारला आणि येताना आईस्क्रीमसाठी हट्टसुद्धा केला.